तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. आता इथे दोन शब्द आहेत, उत्कर्ष आणि हातात. तुमच्या हातात म्हटलं की सगळेजण आपल्या रेषा बघतात, कशा रेषा आहेत त्या. आपल्या रेषा, आपलं भविष्य सगळेजण बघायला लागतात. पण ह्याचा अर्थ तो तुमच्या हातात म्हणजे तुमच्या या रेषेत नसून तुम्ही जे कर्म कराल, तुम्ही जे कष्ट कराल, तुमच्या हाताने जे तुम्ही कष्ट कराल त्या हातामध्ये तुमचा उत्कर्ष दडलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जनरली लोकांना सवय आहे की चांगलं झालं क्रेडिट आपल्याला आणि वाईट झालं तर नशिबाला क्रेडिट. लक्षात ठेव, नशिबाला आपण ब्लेम करतो, क्रेडिट म्हणायचं नाही. नशिबाला आपण कायम ब्लेम करत असतो. काही वाईट झालं की नशिबावर टाकलं, काय करणार, आपल्या हातात नाही आहे. आणि हे बोलणं सगळ्यात सोपं असतं की माझ्या हातात काही नाही आहे, सर्व तो काही ठरवतो आणि त्याप्रमाणे सगळं होतं, असं म्हणणं म्हणजे आपण आपल्या हातातनं कष्ट न करण्याची आपली हे दाखवतो आपण. खरं म्हणजे काय माहिती आहे की जेव्हा सद्गुरू म्हणतात की तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात, तेव्हा सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की कधी कधी अपवाद होतो ना, असं नाही. प्रयत्न करून सुद्धा यश न मिळणं हा अपवाद आहे. खरं म्हणजे त्याला पण कारण असतंच, पण आपण धरून चालू अपवाद आहे. आपण नेहमी प्लेननी प्रवास करतो, कधीतरी प्लेन कोसळतं, हे अपवाद आहेत. म्हणून अपवादाकडे लक्ष देऊन आपण जर म्हटलं की सर्व काही त्याच्या हाती आहे, आपल्या हातात काहीच नाही आहे, आपण काहीच करू शकत नाही, असं जर आपण केलं तर आपला उत्कर्ष कधीच होणार नाही. आजपर्यंत तुम्ही बघितलं ज्यांचा उत्कर्ष झाला आहे, जे मोठे झालेले आहेत ते शून्यातून मोठे झालेले आहे. शून्यातून, त्यांच्याकडे काही नव्हतं तरी ते मोठे झाले. का तर त्यांच्याकडे एक जिद्द होती, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. सद्गुरू काय म्हणतात, नशीब आहे ना, याला नशिबाला दोष देऊन चालणार नाही. सद्गुरूंनी सांगितलं काय की प्रयत्न केल्यानंतर जे आपल्या वाट्याला येतं ते नशीब. प्रयत्न केल्यानंतर जे वाट्याला येतं ते नशीब. म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रयत्न, पुण्य आणि संधी या तिघांचा योग म्हणजे नशीब, हे लक्षात ठेवा. परत सांगतो, प्रयत्न, पुण्य आणि योग, संधी या सर्वांचा योग म्हणजे नशीब. याचा अर्थ काय की प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. पहिली गोष्ट, प्रयत्न हा केलाच पाहिजे. आता प्रयत्नाला योग्य दिशा देण्याचं पण महत्त्व आहेच. योग्य दिशेने प्रयत्न करणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी थोडंसं पुण्याईची गरज लागते. पुण्याईची गरज लक्षात ठेवायचं. तो विषय मोठा आहे, मी तो सगळा घेणार नाही आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की कधी कधी आपल्याला यश मिळत नाही, त्याच्यासाठी पुण्याईची गरज लागते. आणि तिसरं महत्त्वाची मी सांगितलं ते म्हणजे जरी पुण्य असलं, जरी प्रयत्न केला तरी संधीची गरज असते. म्हणजे काय, एक परिस्थिती, अनुकूल परिस्थिती आल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. म्हणून प्रयत्न केला, पुण्य पण गाठी आहे, पण अनुकूल परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हाच तुम्हाला ते यश मिळतं. म्हणून प्रयत्न, पुण्य आणि संधी या तिघांचं जेव्हा मिलन होतं तेव्हाच आपलं नशीब घडतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सर्वात महत्त्वाचं कशाला आहे, प्रयत्न आणि पुण्याला. संधी तर मिळतच असणार आपल्याला आयुष्यामध्ये. संधी प्रत्येक वेळेला आपल्या दाराशी टकटक करत असते, आपण ती घेत नाही, ही गोष्ट वेगळी. म्हणून प्रयत्नाला सद्गुरूंनी खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणून सद्गुरूंनी जीवनविद्येचं डेफिनेशनच केलेलं आहे. जीवनविद्येची व्याख्या काय, सद्गुरू म्हणतात वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणं म्हणजे जीवनविद्या. पुन्हा एकदा सांगतो, वास्तववादाच्या अधिष्ठानावर म्हणजे काय, वास्तववाद स्वीकारायला सांगितलं सद्गुरूंनी. सद्गुरूंनी आदर्शवाद सांगितलेलं नाही आहे, वास्तववाद स्वीकारा म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर काय सांगितलं, प्रयत्नवादाची कास धरून.
म्हणजे कुठेही दैववाद आणलेला नाही. आणि तिसरं सांगितलं की विकासवादाकडे झेप घेणं, म्हणजे विकास आपला घडवून आणणं सद्गुरूंना हे अपेक्षित आहे. सद्गुरू जेव्हा विकास म्हणतात तेव्हा विकासाचे दोन अर्थ असतात, एक म्हणजे उत्कर्ष आणि एक म्हणजे उन्नती. ह्या दोन्हीची गरज असते आपल्याला. एका पायाने आपण चालू शकत नाही. तसं सद्गुरूंनी सांगितलं की उत्कर्ष आणि उन्नती या दोन्ही गोष्टी जेव्हा तुमच्या हातात हात घालून जेव्हा जातील तेव्हा तुमचा खरा विकास घडेल. आता उत्कर्ष म्हणजे काय? सद्गुरूंनी काय सांगितलं की जसं निद्रा आणि जागृती या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. बघा, जेव्हा आपण झोप घेतो तेव्हा सकाळी आपण फ्रेश होतो आणि पुन्हा कामाला लागतो, आणि सबंध दिवस थकल्यानंतर पुन्हा आपण झोपेला जातो आणि आपल्याला पुन्हा एक चांगलं फ्रेश व्हायला मिळतं. म्हणून निद्रा आणि जागृती या दोन्ही गोष्टी एकमेकांना जशा पूरक आणि पोषक आहेत तशा उत्कर्ष आणि उन्नती या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आणि पोषक आहे. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकमेकांना पूरक आणि पोषक आहे. पण लोकांना हे कळत नाही. जनरली आमचे लोक जेव्हा संपर्काला जातात तेव्हा त्यांना हे असलं काही वाटलं, हे असलं काही आम्हाला इतक्यात नको, हे आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर बघू. पण रिटायरमेंट झाल्यानंतर काही मिळत नाही, लक्षात ठेवा. रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्ही टायर्ड झालेले असतात. सद्गुरूंनी छान सांगितलं, तुम्ही टायर होता म्हणून तुम्हाला रिटायर करतात. आता टायर्ड झालेला माणूस काय करणार आयुष्यामध्ये? तो काही करू शकत नाही. म्हणून प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि आयुष्यामध्ये आपण लहानपणापासून दोन्हीची कास धरून पुढे जायला पाहिजे. म्हणून उत्कर्ष त्याच्याबरोबर उन्नतीची गरज आहे, हे लक्षात ठेवा. उत्कर्षाबरोबर उन्नती दिलं. पण आपण काय करतो की उत्कर्षाच्याच मागे जास्त लागतो, आणि उत्कर्ष म्हणजे पैसा, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येकाला वाटतं की भरपूर पैसा, भरपूर सत्ता, भरपूर संपत्ती, भरपूर सगळं मिळालं तुम्हाला की तुम्ही यशस्वी झाला, तुमचा उत्कर्ष झाला. पहिली गोष्ट म्हणजे हा जो उत्कर्ष आपला कसा होतो ह्याला खूप महत्त्वाचं आहे. कसा होतो, कारण कुठल्याही मार्गाने जर आपण उत्कर्ष करायचा प्रयत्न केला तर उत्कर्ष हा तुमच्या चांगल्यासाठी नसतो. आम्ही लहानपणी सापशिडीचा गेम खेळलो होतो. सापशिडीचा गेम, त्याच्यामध्ये काय व्हायचं, त्या शिडीवरनं आपण वरती 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 जायचो. बरं वाटायचं, 99पर्यंत पोचल्यानंतर वा वा पोचलो आपण, आणि मध्येच एक साप यायचा आणि तो पुन्हा तुम्हाला खाली खाली आणायचा. म्हणून ह्या उत्कर्षाच्या प्रवासामध्ये, हा एक प्रवास आहे, लक्षात ठेवा. उत्कर्ष हा एक प्रवास आहे. या प्रवासामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी येत असतात आणि साप पण येत असतात, लक्षात ठेवा. साप पण येत असतात. हे साप कसले असतात? अहंकाराचे, असमाधानाचे, अज्ञानाचे, द्वेषाचे, हे सर्व साप, भ्रष्टाचाराचे हे साप तुम्हाला गिळायला तयार असतात. आणि तुम्हाला वर गेलेले माणसं कधी खाली आपटतील हे सांगता येत नाही. म्हणून आपण जेव्हा उत्कर्ष हा प्रवास करणार आहोत त्या प्रवासामध्ये काय केलं पाहिजे आणि त्याला उन्नतीची कशी जोड द्यायची हे पण मी बोलणार आहे. कारण उन्नतीचा अर्थ मी असा सांगितलं आहे की मनाचं उन्नयन. मनाचं उन्नयन म्हणजे मनाला वरती आणणं, मनाची उंची वाढवणं म्हणजे उन्नती. आता उन्नती म्हणजे काय? पुन्हा मनाचं उन्नयन म्हणजे काय की मन आपलं शुद्ध करणं, शांत करणं, व्यापक करणं, ह्याला मनाची उन्नती म्हणतात. जेवढं मन तुम्ही शांत निवांत करत जाल तसं मन उन्नत उन्नत होत जाईल. आणि शेवटी परमार्थामध्ये ज्याला उन्मनी अवस्था म्हणते ते सुद्धा मनाचं दिव्य मनामध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हाच उन्मनी अवस्था येते. म्हणजे ह्या मनाचं उन्नयन करता 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 तुम्ही परमेश्वराची प्राप्ती करू शकता. आता परमेश्वर म्हणजे डोळ्यासमोर काही आणू नका. लगेच आपण मूर्ती आणतो, नाहीतर 4 हाताचा कोणतरी देव घेऊन येतो, तसलं काही डोक्यात आणू नका. परमेश्वर म्हणजे फक्त आनंद आहे, लक्षात ठेवा. आपण जेव्हा गोविंद म्हणतो
तेव्हा तो आनंद असतो. आणि जीवनामध्ये परमेश्वराची प्राप्ती म्हणजे स्वानंदाचा स्वाद घेणं, स्वानंदाचा अनुभव घेणं म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती असते. आज आपण आनंद घेत नाहीये, सतत आपल्याला टेन्शन, सतत आपल्याला दुःख चालूच असतं आपल्याला. हा जो स्वानंद म्हणतात तो आपल्याला अनुभवायला मिळत नाही. म्हणून खरं म्हणजे प्रपंचामध्ये सुद्धा सुखच पाहिजे आपल्याला आणि परमार्थामध्ये सुखच पाहिजे असतं. दोन्हीकडे एकच पाहिजे असतं. वेगळे वेगळे आपली मेथड्स वेगळे आहेत. प्रपंचामध्ये सुख मिळवण्यासाठी आपण पैसा सुखसोयी घ्यायचा प्रयत्न करतो, विषय सुखाने आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि परमार्थामध्ये विषयाची गरज लागत नाही, डायरेक्ट आत्मसुख आपण घेऊ शकतो. पण हा संपूर्ण विषय सद्गुरूंनी इतका उत्कृष्टपणे मांडलेला आहे की त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही संन्यास घ्यायला नको, तुम्हाला कुठेही तुमचा उत्कर्ष थांबवण्याची गरज नाही आहे. तुम्हाला काहीही आज करताय त्याच्यामध्ये काही वेगळं करण्याची गरज नाही. म्हणजे बघा, सद्गुरूंनी जो राजमार्ग दाखवलाय, राजमार्ग, त्या राजमार्गावर तुम्हाला सहज सहज सुख मिळणार आहे, उत्कर्ष तुमचा सहज होणार आहे. पण उत्कर्षाबरोबर तुमची उन्नती झाल्यामुळे मन की शांती हे पण तुम्हाला मिळणार आहे, लक्षात ठेवा. आणि आत्मसुख सुद्धा मिळण्याची व्यवस्था सद्गुरूंनी डे टू डे लाईफमध्ये केलेली आहे. म्हणजे काय, प्रपंच करता करता परमार्थ कसा साध्य करायचा हे सद्गुरूंनी इतक्या उत्कृष्टपणे शिकवलेलं आहे. त्यासाठी कोणालाही संन्यास घ्यायची गरज नाही, कोणालाही काही वेगळं करायची गरज नाही आहे. जे आपण करतोय ते कसं करायचं, आपली दृष्टी कशी असावी ह्याचं फक्त सद्गुरूंनी मार्गदर्शन केलं आहे. तुमची दृष्टी फक्त बदलली की तुमच्याकडे आनंदच आनंद आहे, लक्षात ठेवा. सुखच सुख तुमच्या पदरी पडणार आहे. म्हणून आजचा जो विषय आपण घेतलाय तो म्हणजे उत्कर्ष तुमच्या हातात. आता तुमच्या हातात म्हटलं ना की लोकांना थोडंसं वाटतं की हे शक्य नाही म्हणून, पण खरं म्हणजे ते शक्य आहे. फक्त आपल्याला आहे ना, आपल्याला दिशा कळली पाहिजे, प्रयत्नाची दिशा आपल्याला कळली पाहिजे. म्हणून मी 4 प्र सांगितलेत प्रगतीचे 4 प्र मी सांगतो. उत्कर्ष म्हणजे आपण प्रगती म्हणतो, तर प्रगतीचे 4 प्र आहेत. पहिला प्र म्हणजे काय, प्रयत्न. दुसरा प्र म्हणजे प्रेरणा. तिसरा प्र म्हणजे प्रेम. आणि चौथा प्र म्हणजे प्रार्थना. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. या 4 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत 2 दिवसामध्ये. पहिलं मी काय सांगितलं, प्रयत्न. दुसरं मी सांगितलं प्रेरणा पाहिजे, त्याशिवाय होत नाही. सगळ्या गोष्टीचा ध्यास पाहिजे, आतून प्रेरणा मिळाल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. तिसरी गोष्ट मी सांगितलं प्रेम. आणि चौथी गोष्ट मी सांगितलं ती म्हणजे प्रार्थना. या 4 गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या 4ही गोष्टीमधनं तुमचा उत्कर्ष तर गॅरंटी उत्कर्ष होणार आणि उन्नती पण तुमची होणार. आणि तुम्हाला जे सुख अपेक्षित आहे ते सुख, मनाची शांती, निवांतपणा हा सगळा काही तुम्हाला मिळण्याची क्षमता या 4 प्र मध्ये आहे. सांगणारा पण प्रच आहे, म्हणजे प्रल्हाद. सद्गुरूंचं ज्ञान कुरिअर फक्त प्रल्हाद आहे, लक्षात ठेवायचं. सांगायचा मतलब काय की हा जो पहिला प्र आहे तो म्हणजे प्रयत्न. सद्गुरूंनी त्याला कष्ट म्हटलंय. कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. पण कष्ट म्हणजे काबाड कष्ट नाही. कष्ट म्हणजे लोकांना वाटतं काबाड कष्ट काहीतरी केले की कष्ट केले, तसं नाही. सद्गुरूंना कष्ट म्हणजे स्मार्ट वर्क. हार्ड वर्क नाही. लोकांना वाटतं की मी एवढं हार्ड वर्क केलं, मी एवढे कष्ट केले तरी मला फळ मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये स्मार्टनेस नसतं, बुद्धी लावून आपण काम करत नसतो. म्हणून सद्गुरूंनी कष्टाला स्मार्ट वर्क शब्द वापरलेला आहे. स्मार्ट वर्कचा अर्थ काय, थोडे इंग्लिश शब्द वापरतो मध्ये मध्ये, कारण ते इंग्लिश शब्दाला तुम्हाला लगेच समजेल मराठीपेक्षा, म्हणून ते वापरतो. आमच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये आम्ही असं म्हणतो की कुठलंही काम करताना
एखादा माणूस एफिशियंट आणि इफेक्टिव्ह दोन्ही पाहिजे. इफेक्टिव्हनेस पाहिजे कामामध्ये आणि एफिशियन्सी पाहिजे. आता मी जर कोणाला विचारलं प्रश्न की डिफरन्स काय इफेक्टिव्ह आणि एफिशियंट ह्याच्यामध्ये डिफरन्स काय, तर बऱ्याच लोकांना सांगता येत नाही, कारण आपल्याला माहिती नसतं. इफेक्टिव्हनेसचा अर्थ असा आहे की काम जे करू, ज्याच्यात जे काम आपल्या मनामध्ये आहे ते काम जर आपण पूर्णपणे केलं, नीट केलं, तर आपण इफेक्टिव्ह असतो. पण आपण एफिशियंट कधी होतो की तेच काम कमी खर्चात, कमी वेळेत, कमी रिसोर्सेस लावून जेव्हा आपण करतो तेव्हा ते एफिशियंट काम समजलं जातं. म्हणजे काय, काही लोक काम करतात, इफेक्टिव्ह करतात, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते कंप्लीट करून तुमच्या पुढे चांगलं काम करून आणतात. पण हे काम करायला एखाद्याला जर 2 दिवस लागत असेल तर दुसरा माणूस जो स्मार्ट वर्क करतो तो एका दिवसात करू शकतो. म्हणजे कमी खर्चात, खर्च पण कमी केला पाहिजे. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट खूप खर्च करून तुम्ही करू शकता. आता आमचे लोक ग्रंथदिंडी करतात, कमीत कमी खर्चात करतात, कारण त्यांना माहीत असतं हा पैसा सगळा मिशनचा पैसा आहे, तो आपण कुठेही खर्च करता कामा नये फुकट. म्हणून स्वतःला कष्ट देऊन आणि इफेक्टिव्हली करतात. का, तर ते जाऊन तुम्हाला ग्रंथदिंडी पूर्णपणे समाधानाने करतात कंप्लीट. म्हणून इफेक्टिव्हनेस म्हणजे पूर्ण करणं, काम पूर्ण करणं, आणि एफिशियंट म्हणजे तेच काम कमी वेळात, कमी पैशात, कमी त्रासात जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. म्हणून आपण आयुष्यामध्ये स्मार्ट वर्क करायचा प्रयत्न केला पाहिजे, हार्ड वर्क करायला सांगत नाही आम्ही कधीच. म्हणून हे जे इफेक्टिव्ह आणि एफिशियंट हे जे मी सांगितलं, हे जर आपण केलं तर आपल्याला कष्ट कमी आणि परिणाम जास्त हे मिळू शकतं. म्हणून सद्गुरूंनी कष्ट करताना एक गोष्ट सांगितली. काय सांगितले आहे? 3 गोष्टी सांगितल्या सद्गुरूंनी. कष्ट कसा करायची? कर्तव्य बुद्धीने करायची. बघा, कष्ट करताना कर्तव्य बुद्धी पाहिजे. दुसरं काय सांगितलं? कौशल्याने केलं पाहिजे. आणि तिसरं सांगितलं कल्पकतेने केलं पाहिजे. बघा, 3 गोष्टी सांगितल्या. स्मार्ट वर्क करण्यासाठी 3 गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे जे काही आपण करू ते कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचं फळ मिळणारच. लक्षात ठेवा. कर्तव्य म्हणजे काय? तुम्ही जे काही करता, आज प्रत्येक जो माणूस आहे ना, त्याचं काहीतरी पर्पज ऑफ लाईफ असतं. पर्पज ऑफ लाईफ असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा युनिक आहे. युनिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे, प्रत्येक माणूस दिसायला वेगळा, प्रत्येक माणूस चालतो वेगळा, प्रत्येक माणूस वेगळा आहे. हे खरी म्हणजे ईश्वराचं सौंदर्य आहे, ऐश्वर्य आहे. म्हणजे काय? प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, पण प्रत्येक माणसाकडे काहीतरी स्किल आहे, काहीतरी वैशिष्ट्य आहे प्रत्येक माणसाकडे. आणि तो ते वैशिष्ट्य जेव्हा पणाला लावतो तेव्हा तो सक्सेसफुल होतो. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं? पर्पज ऑफ दिस लाईफ. प्रत्येक माणूस हो जीवन जग इथे येतो, जन्माला येतो, त्याच्याकडे काहीतरी पर्पज असतं. आणि ते पर्पज म्हणजे काय? त्याच्याकडे जे स्किल आहे, त्याच्याकडे जे वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी त्याचे गुण आहेत, त्या गुणाचा वापर करून जगाला आनंदित करणं, लोकांना आनंद वाटणं, हे ह्याच्यासाठी प्रत्येक माणूस जन्म घेत असतो. लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस युनिक आहे, हे प्रत्येकाने सिद्ध केलेले. आता प्रत्येक माणूस युनिक आहे. काही लोक संगीतामध्ये हुशार असतात, संगीताने लोकांना आनंद देतात. काही लोक अभिनयामध्ये हुशार असतात. प्रत्येकाकडे काय ना काहीतरी कला असते, काय ना काहीतरी गुण असतो. या गुणाच्या जोरावर तुम्ही जेव्हा लोकांना आनंद देता, म्हणजे पर्पज ऑफ लाईफ हा खरं सद्गुरूंनी काय सांगितलं? आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे म्हणून सांगितले. माणसाचा जन्म कशासाठी आहे? आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. आता हा आनंद वाटण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी कौशल्य देवाने दिलेलंच आहे, असतंच. पण त्याची जाण आपल्याला व्हायला पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे की माझ्याकडे हे गुण आहेत. खरं म्हणजे कधी कधी आपले जे गुण असतात ना,
ते सुप्त असतात. कोणीतरी त्याला काय म्हणतात त्याला खतपाणी घातलं पाहिजे. मध्ये मी एक गोष्ट वाचली, ती सांगतो तुम्हाला. एक प्रिन्सिपॉलनी ती गोष्ट लिहिलेली होती की त्यांच्या वर्गातली एक जी मुलगी होती, ती मुलगी ती शाळेमध्ये काही चमकत नव्हती, चांगला अभ्यास करत नव्हती. तिच्या घरच्यांनी तिला मंदबुद्धी समजून सांगितलं की मंदबुद्धी, हिचा काय अभ्यास होत नाही आहे. तेव्हा ह्या प्रिन्सिपलला काय वाटलं माहीत नाही, ते त्यांच्या घरी गेले तिला भेटायला. आणि घरी गेल्यानंतर त्यांनी काही काही गोष्टी तिथे बघितल्या. तिने हँडीक्राफ्टमधनं काय काय केलेलं होतं, हँडीक्राफ्टमधनं. ते सगळं बघून प्रिन्सिपल चार्ट झाले, अरे काय लेवलचं तू काम केलेलं आहेस. मग त्यांनी तिला आणखीन जवळ घेतलं आणि तिला सांगितलं तुझं आणखीन मला काम दाखव. तिने आपली मोठी ट्रंक बाहेर काढली, त्याच्यातनं एक एक आपलं काम काढून दाखवलं. ते बघून ते प्रिन्सिपल चकित झाले की ज्या मुलाला तुम्ही मंदबुद्धी, कमी बुद्धीचा म्हणत होता, ती मुलगी इतकं सुंदर हँडीक्राफ्ट करू शकते. त्यांनी मग त्या मुलीला पुढे आणलं, शाळेमध्ये तिचं हँडीक्राफ्टचं प्रदर्शन बनवलं. ती एवढी खुश झाली आणि हळूहळू तिच्यामध्ये जी प्रगती त्याच्यामध्ये होत गेली. ती नंतर फ्रान्सला गेली, तिथे मोठं शिक्षण घेतलं आणि ती फार मोठी बाई झाली. म्हणजे तिच्यातला गुण कोणीतरी पकडला आणि त्याला खतपाणी घातल्यानंतर तिने आज जगाला दाखवून दिलं की मी मंदबुद्धी नव्हती. सांगायचा मुद्दा की आपल्याला आहे ना, आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असते, तो शोधून काढता आला पाहिजे, शोधून काढता आला पाहिजे. आणि हे आपल्या पेरेंट्सचं काम आहे, लक्षात ठेवा. पेरेंट्सचं हे काम असतं की आपल्या मुलामध्ये काय गुण आहेत. पेरेंट्स काय करतात, आपल्याला जे जमलं नाही, मला जर डॉक्टर व्हायचं असेल, मला डॉक्टर होता नाही आलं, तर आपल्या मुलांच्या मागे लागायचं डॉक्टर हो म्हणून. आणि त्याला नको असलं तरी डॉक्टर व्हायला भाग पडायचं. त्यांनी तो कधीच त्याचा उत्कर्ष होणार नाही, कारण त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नसतो. म्हणून नेहमी कुठल्याही गोष्टीचा ध्यास कधी लागतो, आस असेल तर. लक्षात ठेवा, आस असेल तर ध्यास असतो आणि ध्यास असेल तर उत्कर्ष होतो, हे लक्षात ठेवायचं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे